भारी फ्लेवर कळतात की नाही? तर इलायची कळतं, जिंजर कळतं, काश्मीरी कावा कळतं, तुलसी, लेमन, सिनेमन सिनॅमन, सिनेमन तेच ना, पीच. अरे केवढे फ्लेवर्स आहेत. ओके, चलो. आज आज आपण जाणार आहोत, पहिल्यांदा एक वेलकम करणार आहोत. शेटे म्हणून आहेत बघा. गरम झालं. अजून कुठली हँड्रेस. आली पण नाही. जर आता अनम्यूट कोण केले बघा. त्यांनी म्यूट करून घ्या. गरम कुणाला झालं? हा. आता वेलकम करायला पण आणि अनम्यूट करणार आहोत आपण श्रद्धा शेटे. ओके, चलो. ताई, श्रद्धा शेताईची ताई. फॅमिली मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सगळेजण वेलकम करून लगेच म्यूट करून वेलकम टाका. श्रद्धा. वेलकम वेलकम श्रद्धा ताई. श्रद्धाची वेलकम फॅमिली. श्रद्धा, शतायुषी वेलकम श्रद्धा. परिवारात हार्दिक वेलकम स्वागत. मॅडम, वेलकम. वेलकम वेलकम श्रद्धा. वेलकम श्रद्धा. वेलकम श्रद्धा ताई. वेलकम श्रद्धा ताई. येस. वेलकम ओके. वेलकम श्रद्धा. हा. थँक्यू सगळ्यांना. वेलकम. नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का वाटलं आपण आपल्यावर काम करावं? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव श्रद्धा शेटे आणि मी एक स्टुडंट आहे. म्हणजे मी अजून कॉलेजमध्ये शिकते. मला ही लिंक प्रज्ञा मॅम यांच्याकडून मिळाली. मी वेट लॉससाठी जॉईन केलेले. माझं वेट वाढलेलं, त्याच्यामुळे आता मी 20 दिवस झाले मला जॉईन होऊन. मी 20 दिवसामध्ये 1 किलो वेट लॉस केलंय. आणि त्याच्यानंतर माझे पिंपल्स होते खूप चेहऱ्यावर. पिंपल्स माझे पूर्ण कमी झालाय. आणि त्याच्यावर माझा हेअरचा रिझल्ट पण आहे. डॅन्ड्रफ होता कोंडा, तो पण कमी झालाय. आणि थोडेसे म्हणजे थिन होते, म्हणजे पातळ होते केस. मग आता थोडासा म्हणजे रिझल्ट आहे, ते जाड झालं, म्हणजे केस यायलात. आणि ब्राउनिश होता त्याचा कलर, तो आता म्हणजे ब्लॅक व्यवस्थित झालंय सगळं. आणि माझं फंगल इन्फेक्शनचं पण होतं, माझी ट्रीटमेंट चालू होती त्याच्यावर. ते कमी आलेलं, बट मेडिसिनमुळे मला साईड इफेक्ट खूप झालेले, त्यामुळे ते मेडिसिन मी बंद केले. आणि आता ह्याचा पण रिझल्ट आहे, ते थोडं कमी आले. आणि अफ्रेश वगैरे माझे घरी मम्मी आई वगैरे घेतात. मॅम येऊन चेकअप वगैरे करून गेलात सगळं. ओके. आणि मग श्रद्धा, एकूण किती केजी वेट लॉस करायचंय? 10 kg करायचंय, त्यातलं 2 kg झाले. ओके. आता वेट लॉस मॅरेथॉन कधी आहे माहितीये काय? हो, उद्यापासून आहे ना. यस. भारी. माहितीये. आज आज इंट्रोडक्शन सेशन आहे आणि उद्यापासून स्टार्ट होत आहे वेट लॉस मॅरेथॉन. येस. ह्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये टार्गेट घ्यायचं, 21 दिवसाची मॅरेथॉन आहे. 5 kgचं टार्गेट घ्यायचं. जर घेतलं तर होत आहे. आणि तेवढं केलं की झालं, की केवढं तरी कमी झालं. छोटे छोटे त्याच्यावर केवढे छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते ना. वय किती आहे श्रद्धा? 19 आहे, 19 रनिंग आहे. 19. 19 मध्ये हिला वजन कमी करावं वाटलं, हे पहिल्यांदा भाग्य आहे एक. आणि दुसरं की छोटे छोटे प्रॉब्लेम्स, मुलींना कसं पहिला स्किन बघत असतात. ते स्किनवरचे पिंपल्स आले की हे अजून जरा कोम्यातच जातात. काय होय. मग यांना त्याच्यावर इफेक्ट हा एकदम फ्रेश किती वाटायला लागले सांगा. एक्साइटमेंट, किती एनर्जीने स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायला लागलाय. कारण भारी वाटतं. डॅन्ड्रफ झाला की अजून जरा पिंपल्स येतात. हे सगळा गोंधळ असतो आपल्या स्किनचा. त्याच्यावर आपण प्रॉपर काम केल्यानंतर रिझल्ट येतोच येतो. जरा राहिले आता 20% झाले, 80% राहिले. 80% वर काम सहज करू शकता, कारण वय पण इतका कमी आहे. आरामशीर रिझल्ट येईल. ओके, चलो. श्रद्धासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आणि आता आपण जाणार आहोत. काय सांगितलं डॉक्टर, तुम्ही कोणाचा घ्यायचाय? रेशमा म्हणून आहे ते. हँड्रेस रेश्मा. नाहीये त्यांचा. हो, केला होता ना त्यांनी, केला होता. ओके, केलं. हा, रेश्मा. ओके. शतायुषी फॅमिलीमध्ये रेश्माताई सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओके, तर परत रेश्माताई, वेलकम शतायुषी करा आता. परिवारामध्ये स्वागत. वेलकम रेश्माताई. वेलकम वेलकम रेश्माताई. परिवारमध्ये वेलकम. वेलकम ताई. वेलकम रेश्माताई. वेलकम ताई. वेलकम. वेलकम 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 ताई, रेश्मा ताई. सगळ्यांच्या वेलकम. फॅमिलीत खूप खूप स्वागत आहे. चला. वेलकम रेश्माताई, ताई. नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का वाटलं आपण आपल्यावर काम करावं? माझं नाव रेश्मा नवले. वेलकम रेश्मा ताई. मी हुपरीचीच आहे, पण जॉबसाठी म्हणून मी एडे मच्छिंद्रमध्ये आहे, वाळवा तालुका, सांगली जिल्ह्यात.
मला डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडून मिळाली ही लिंक. स्वतःवर काम करण्यासाठी म्हणजे मी आरोग्य विभागात काम करून सुद्धा माझं वजन खूप वाढलेलं आहे. आणि कोणत्याच गोष्टीमध्ये असं हे राहिलेलं नाहीये, म्हणजे असं कोणतं काम करावं नाहीतर काय असं. माझं वय आता आहे 37 आहे. तरी पण माझं आता जवळजवळ 90 पर्यंत माझं वजन झालेलं आहे. आणि थोडस BSL साखर पण थोडी वाढली माझी. मग HbA1c माझं 6 होतं. सर आता जवळजवळ माझ्या 2022 पासून मागं होते की कर कर तू, पण मी काय त्याच्यावर लक्षच दिलं नाही. पण ज्यावेळेला माझे हेल्थ इश्यू व्हायला लागले, मग असं वाटलं की चला सर एवढं हे करतात तर आपण करूया, म्हणून मी या फॅमिलीला जॉईन झाले. ओके. म्हणजे डायबिटीस साठी आणि वेट साठी. वेट म्हणजे जास्त करून वेट साठीच मॅडम, कारण ते काय रिव्हर्स होईल असं वाटतंय वेट कमी झाल्यानंतर आपोआपच. येस. वेट कमी झाल्यानंतर पण, आणि आपण वेट कमी करण्यासाठी ज्या गोष्टी फॉलो करणार आहे ना, त्या लाईफस्टाईल मुळेच ते सगळं रिव्हर्स येईल. म्हणजे कारण का की ज्या गोष्टींमुळं आपलं वेट वाढतं, त्याच गोष्टींमुळं त्या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो त्यावेळेला नक्की आपल्या डायबिटीसवर काम होऊन जातं. 100%. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय? किती दिवस झाला आता तुम्ही हे चालू करून? आता एक मॅडम 10-15 दिवस झाले. ओके. ह्या 10-15 दिवसातला काय एक्सपिरियन्स आहे? वजनाचा नाही विचारत बरं का मी. हा, एनर्जी. थोडं एनर्जी वाटते मॅडम फ्री. असं म्हणजे पहिलं जसं होतं ना त्याच्यापेक्षा 20-30% तरी फरक जाणवायला लागलाय. येस. थोडस ओके. फ्रेश वाटतंय कामामध्ये, थोडस एनर्जी वाटते. हा, हेच महत्वाचं आहे. कारण वेट लॉस वेट गेन ज्या वेळेला होतं त्यावेळेला फॅटचं होतं का मसलचं होतं? तर फॅटचं असेल तर मसल खूप कमी होतात. आणि ज्या वेळेला आपण याच्यावर प्रॉपर आपल्या काम करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला परत मसल गेन होऊन मग फॅट लॉस व्हायला थोडासा हे लागतो. पण आता वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करा. आज संध्याकाळच्या इंट्रोडक्शन सेशनला या. कारण हेवी वेट लॉसला आपल्याला थोडस वर्क करावं लागतं. आणि ते वर्क करताना फक्त फ्युएल घेऊन नाही, आपल्याला विथ नॉलेज करायला लागलो तर त्या प्रत्येक आपल्या जी कृती होते ना, त्या सगळ्या कामावर आपण श्रद्धेनं करतो. कारण आपल्या पाठीमागं नॉलेज आहे. हे का सांगितलंय आपल्याला, हे तुम्हाला जेव्हा माहिती होतं ना, त्यावेळेलाच तुमच्याकडं श्रद्धेनं त्या गोष्टी होतात, म्हणून रिझल्ट येतो. नक्की रेश्मा मॅडम, भारी रिझल्ट येईल. जोरदार क्लॅप करू आपण रेश्मा नवले ताईंसाठी. ओके. आता आपण जाणार आहोत हावले सरांच्याकडे. जयश्रीताई असू देत, अगर सर असू देत, दोघांच्याकडे पण जाणार आहोत. जोरदार क्लॅप करू आपण. आजचा आपला एक्सपिरियन्स पॉवरफुल. हा, आता किती सायकल करून आले हे? आता बंद आहे. बंदच केलं? भारी. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग, बोला. होय, थोडं गुड मॉर्निंग. मी बाय बॅकग्राऊंड टेक्सटाईलचा बिझनेस आहे माझा, इचलकरंजी येऊन. मला लिंक दिली सुभाष नागणे आणि मिलिंद सर दोघे आलते. लिंक दिली म्हणजे माझ्यावर लादलं थोडक्यात. हम्म. ते आम्ही त्यासाठी मी ठरवलंय ना अनिल सर, आम्ही ठरवलंय. घशात ओतायचं ऐकत नाहीत त्यांचं. हो, आता त्यांनी ओतायला लागत नाही, मी ऑटोमॅटिक मीच त्यांच्या पाठ लावतो. मी त्यांच्या ह्याच्यात पडलोय, स्वतःच्या ह्याच्यात पूर्ण प्रेमात पडलेलो आहे. आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे, मी कमीत कमी 15 ते 16 कप दररोज चहा पित होतो. सायकलिंग करणे, सायकलिंग जाऊन चहा पिणे, परत येणे, परत आल्यावर घरात चहा, परत 10 वाजता चहा, परत संध्याकाळी पोहे चहा, असं जवळजवळ मी 10-10:30 पर्यंत खातच होतो, 11 पर्यंत. हे माझं पूर्ण आता या स्वतःच्या फॅमिली आल्यामुळे पूर्ण माझं बंद झालेलं आहे. आत्ताच हावले आणि साहेब, शेवटी पहिला सांगा एवढं का खात होता? कारण सायकलिंग किती करून येत होतं ते जरा सांगा सगळ्यांना. हे नुसतं चहा सायकलिंग एवढं मी पितात असं म्हणतील. सायकलिंग दररोज मी कमीत कमी 16, 18, 20 किलोमीटर कमीत कमी होतं. कोरोना ज्यावेळी लागला त्याच्यात 2017-18 पासून सायकलिंग होतं माझं कंटिन्यू. प्रत्येक रो रविवारी कमीत कमी 30, 35, 40 किलोमीटर. हा, मग 20 आणि 40 किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर तुम्ही 10 पर्यंत खाणार नाही तर करणार काय? बॉडी सगळी एक एनर्जी खात पण संपवून होतो, टाकणार. पण ते सायकलिंग केल्यानंतर तिथं जाऊन मला एक 10, 15, 20 किलोमीटर गेले की तिथं चहा आणि तर काहीतरी खायच लागणार.
पर्यायच नव्हता त्यावेळी. हात पाय असं लटलटत होते शुगरमुळे. किती भारी बॉडी कशी सिम्पटम्स देते बघा की होय, माझं माझं वजन होतं कमीत कमी 84 किलो पहिल्यांदा. सायकलिंग 3-4 वर्षे करून माझं फक्त 82लाच वजन आलं. हम्म, त्याच्यानंतर माझं वजन खाली गेलंच नव्हतं. त्यानंतर हे खात 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 जवळजवळ 6 महिने 7 महिने गेल्यानंतर माझं आता वजन 75 आले. 8-9 किलो वजन कमी झाले. ओके. आणि आठवड्यातून माझं कमीत कमी 4 ते 5 वेळा पूर्ण पोट बिघडत होते. करपडेकर येणे रात्री मला, म्हणजे करपडेकर येत होतं आणि पचनक्रिया अजिबात म्हणजे व्यवस्थित नव्हती. आता हे हम्म, हर्बल घेतल्यापासून माझं एवढं प्रकृती आहे की 8-9 महिन्यात एकदाही पोट बिघडलं नाही माझं, एकदाही. भारी. 2-9 महिन्यात एकदाही पोट बिघडलं नाही. आता माझं वजन पूर्ण म्हणजे आता एकदम हलकं फील होतंय. माझं वय आता 55 आहे. आता मला येस. कमीत कमी 40-45 वर्षासारखं वाटतंय. हे बघा आणि मिलिंद सरांचं हे एनर्जी बघून मला तर ते परत पळावं असं वाटतंय आता. आता तुम्हीच पळणार, आता सायकलवरनं पळण्यावर येशील. आणि हो हो हो. त्यासाठी शतायुषी फॅमिलीचा मी धन्यवाद करतो. आणि मी ऐकत नव्हतो. सविता मॅडम एक मला आवर्जून सांगायचं आहे, सारखं माझ्या पाठ लागायचे, सारखं वजन टाका मी म्हटलं हे काय नवीन, सायकलिंग करतोय सगळं करतोय तरी पण सारखं मला. त्यामुळे आता ते का सांगते त्याचं मला चांगलं वाटतं आता, म्हणजे संपूर्ण भारी वाटते ते. पाठ लागल्यानंतर मी ह्याच्यात परत आलो नसतो. खाणार माझं मी सुस्त राहणार असं होतं माझं. ऐक ऐकायची कमी कमी मानसिकता नसते. होय होय, मानसिकता नव्हती. आता पूर्ण मानसिकता झाल्या. आता मी परत 100 वर्ष तर जगणार 100% आहे, मला माझा विश्वास आहे. 50-55 मला वाटत होतं की आता काय खरं नाहीये. कारण गोळ्या पण चालू होत्या आणि संध्याकाळी पूर्ण आळस येत होतं मला. ऑफिशियली काम होतं बसून. त्यामुळे फक्त ऑफिशियली काम असल्यामुळे मला शारीरिक कष्ट नव्हता. फक्त सायकलनं जाऊन येणे आणि दिवसभर ऑफिसमध्ये बसणे, दुसरं काहीच काम नव्हतं. त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटतं की मी संध्याकाळी देखील 5-6 वाजते कमीत कमी फ्रेश असतो. त्यामुळे संध्याकाळी आमचा एक ग्रुप होता, इव्हनिंग ग्रुप. असंच आम्ही फिरत होतो, 1-2 फेऱ्या करणार. दुसऱ्या फेरीला म्हणजे मला ते पाय लटलटवणार. काय तर पार्ले बिस्किट काहीतरी खायला लागणार. आता हे हर्बल घेतल्यामुळे मला 3 फेऱ्या मी त्यांच्यापेक्षा फास्ट काढतोय, म्हणजे काहीच वाटत नाही मला. एवढं मला एनर्जी आलेलं आहे. डायबिटीस किती वर्षापासून आहे? डायबिटीज मॅडम मला 17 वर्ष झालं आहे. ओके. आणि मग किती गोळ्या चालू आहेत? माझे प्रत्येक डॉक्टरनी गोळ्या वाढवत वाढतच चालले त्या. त्यानंतर एक एक असलकर डॉक्टर आहेत, त्यांनी तर 5 गोळ्या केल्या. आणि 5 गोळ्या केल्यानंतर त्यांनी म्हटलं तुला आता ह्याच्यापुढे इन्शुलिन तुला चालू करायला लागणार आहे. हम्म. आता किती इन्शुलिन चालू आहेत? काय आता काय आता कमी झाल्या काय? होय होय, आता 170 परवाच सकाळी एक संध्याकाळी नॉर्मल गोळी आहे. हम्म. आणि 160 शुगर आहे. जेवल्यानंतर 160 शुगर आहे. ओके. हे बघा, आता सरांनी जे जे केलं ते योग्य होतं ना? सगळं योग्य होतं. म्हणजे आपण जे बोलतो ना, व्यायाम पाहिजे, चांगलं खाणं पाहिजे, हे सगळं पाहिजे. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यायाम करायचा, पण तो किती करायला पाहिजे, कुठला करायला पाहिजे, झेपेल तेवढा करायला पाहिजे. ना की डायबिटीस व्यक्तीनं विदाऊट खाता पिता जर का सायकलिंगला गेल्यानंतर तिथं पण काय यूज होणार आहे? एनर्जीसाठी ग्लुकोज यूज होणार आहे ना? साखर ड्रॉप होणार का नाही होणार? मग आपण काही खाणार, कारण ती ड्रॉप झाल्या. मग आपल्याला आता खायलाच लागतं. म्हणजे ते तुम्हाला सूचना असतात पण डायबेटिसच्या लोकांना जवळ काहीतरी ठेवा. कारण का की इमर्जन्सी ती इमर्जन्सी असते. पण इमर्जन्सी रोज क्रिएट करायची असते का बॉडीमध्ये? नाही. मी एवढ्या किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर, मला सायकलिंग केल्यानंतर आता काहीतरी खावंच लागतं. म्हणजे बॉडीला तुम्ही इमर्जन्सी मोड मध्ये आणला आणि तिथं खायलाच लागतं. आणि ते बरोबर आहे, कारण खाल्लं नाही तर आपण कोलॅप्स होईल. त्याच्यामुळं व्यायामाचा रोल आहे, पण तो 20% आहे. आणि आपण 80% जे त्याच्यासाठी त्या व्यायाम ओके होण्यासाठी जे खायला पाहिजे, तिथं आपण काहीच नाही करणार. मग त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट अति तिथं माती असत्या. त्यामुळं सायकलिंग चांगलं नाही का? आहे की. पण कोण त्याला हेल्दी पण पाहिजे. डायबिटिक लोकांनी किती करायला पाहिजे ते पण माहिती करून घेऊन जर करायला लागलो तर होतं. कुठलीही साधना वाईट नाहीये. माझी सद्यस्थिती काय आहे
हे समजून घेऊन करणं. सायकलिंग वाईट आहे का? नाही, बिलकुल वाईट नाहीये. पण आता यानं नंतर सायकलिंग वाईट आहे का? नाही. कारण डायबिटीस त्यांनी कंट्रोलमध्ये आणल्यानंतर आपल्याला काय करायला लागणार आहे, कशी एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, जे मी सायकलिंग करणार आहे त्याच्या आधी मी काय खायला पाहिजे, ह्या गोष्टींवर जरा अभ्यास करून केलं की झालं. ते पण करता येतं. जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो, पण त्याची पूर्वतयारी आणि पश्चात दोन गोष्टी असतात. म्हणजे आपण काय करणार आहे त्याची पूर्व तयारी करावी लागते, आणि कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याला पश्चात असतं, त्या गोष्टी कराव्या लागतात, तर आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटतो. ह्या बेस्ट रिझल्टच्या पाठीमाग हे सगळे लोक ज्या फ्युएलच्या प्रेमात आहेत हो, ना. कारण जयश्रीताईंना मी एकदा भेटले होते आणि मी म्हटलं, तिथं सविताताई सांगायला लागल्या, सरांना भाग घ्यायला सांगा, सरांना भाग घ्यायला सांगता. हो, हो. जयश्रीताई म्हणतात तुम्हीच सांगा, त्यांनी असं म्हणाल्यात, त्यांनी तसं म्हणाल्यात, त्यांनी सायकल एवढं चालवतात. मग आता काय असतं माहितीये काय, बायको एक अशी प्राणी आहे की त्याला हताश असतोय नवऱ्याच्या समोर, त्याने त्याला ऐकतच स्वतः. नाही त्यांनी. मग म्हणूनच की तुम्हाला जे सविताताई स्ट्रॉंगली सारखं तुमच्या मागे लागल्या होत्या ना, कारण जयश्रीताई त्यांच्या मागे लागल्या होत्या, तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे ते. त्यामुळे ह्यांनी त्यांच्या माग, आता ते ह्यांच्या माग. मग तुम्ही त्या नाही दिवशी त्या म्हटला एक ना त्यांच्या कलेने जाऊ दे त्यांना, म्हटल्यानंतर एक मी एक सोडून दिवस दिले. त्या ह्याच्यात येणार तुम्ही म्हटला ना, ते मला आवडलं ते फार. म्हणजे त्यांच्या कलेने जाऊ देत असं म्हटलं ना तुम्ही त्यावेळी. अगदी. मग ते मला कारण म्हणजे बरं वाटलं ते. मग त्यानंतर मी हळूहळू माझ्या ह्याच्यात आलोच. आता मी 100% मी सोडणारच नाही आता हे. आणि जवळजवळ मला जे दिसतील माझे दोस्त, जे फ्रेंड आहेत, त्यांना सगळ्यांना मी सांगायला लागलो. मिलिंद सर ज्यावेळी बोलते त्यावेळी येतात. आता जवळ 7-8 लोकांना कमीत कमी सांगितलेलं आहे. येस. नाही, कसं असतं माहितीये का, समोरच्या व्यक्तीला अजून त्याचं इम्पॉर्टंट कळत नसतं. आपल्याला लई कळाले आणि आपण त्याच्या माग माग लागले, ती व्यक्ती शेवटी फ्रस्ट्रेट होते. त्या व्यक्तीला वाटतं काय वनवा लावलाय माझ्या माग, जाऊ दे तिकडे. मग ते फोन उचलायचं बंद करतील, सगळं करतील. म्हणून कुठलीही गोष्ट ही कलेनं त्यांच्या घेतली तर मग ती, आता हे बघा, आपण स्लो स्लो काम केलो, आता ते परमनंट झाले. आपण जर फास्ट केलं असतं, फटाफट करा करा करायलाच पाहिजे, मग हे सगळं केलं असतं, तर टेम्पररी तुमच्यासाठी केलं असतं, त्यांच्यासाठी केलं नसतं. त्यामुळं भारी म्हणजे डिवोशन आणि त्यात ह्या अनेक काय शतायुषीमध्ये जे खरं बोलतात ना ते सगळ्यांना पटतंय. आणि खरंच आहे, खरं बोलते, त्यात खोटं काय नाही आहे, यात अजिबात खोटं नाही, नाही आहे. एक सांगू त्यामुळे यात का? मोठे लोक बारके लोक असे कोण नाही, श्रीमंत गरीब काय नाही, सगळे इक्वल आहे. त्यामुळे आपल्याला लाईफ त्याचं किंमत कळते. एवढी मोठी लोक जर इथपर्यंत खाली येतात, तर आपण का करू शकत नाही. ह्यात एक मोठं फील आहे, ते घेण्यासारखं आहे. नाही, अगदी. कारण का माहितीये का, वेळ लागेल आपल्याला, पण आपल्याला समाधान पाहिजे. आपण समाधानासाठी मेंटल स्टेबल व्हायला पाहिजे, आपल्याला मानसिक स्वास्थ्य भेटायला पाहिजे, आणि ते कुठं नाही मिळत, ते फक्त स्वतःच्या कर्मावर आहे बरं का. खूप लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, पण मानसिक स्वास्थ्य लोक औषध घेऊन शोधतात, लोक कुठल्या दवाखान्याला दाखवायला जाऊ विचारतात, अजून काय करतात, त्यांच्याच जवळ आहे, त्यांच्या स्वतःच्या कर्मावर आहे. आणि हे मानसिक स्वास्थ्य मिळवायचं असेल ना, तर कर्म इतकं चांगलं करा. तुमची सद्यस्थिती काय आहे माहिती नाही, पैसे आहेत नाहीये माहिती नाही, पण तुम्हाला पडल्या पडल्या 2 मिनिटात झोप लागते, आणि त्याच्यासारखं दुसरं काही नाही. आणि हे सगळं उभं राहतंय ते सत्यावर, खऱ्यावर. आणि तेच गरजेचं आहे. कारण ही कोणासाठी, स्वतःसाठी, आपल्यासाठी. आपण जे करणार आहे ते राईट आणि खरं करणार आहे, तर मग आपल्याला भारी वाटायला लागतं. एवढं जरी मिळू दे आनंद, पण तो भारी वाटायला लागतो. लोणचं असतं किती, लोणचं एवढंच असतं, पण पूर्ण जेवणाची लज्जत वाढवतं. म्हणजे ते तेवढ्याशानं. तसं आहे, आपल्याजवळ आनंद आहे ना, तो एवढा जरी असला तरी पूर्ण तुमच्याकडे किती पण निगेटिव्हिटी आली तरी त्याच्यावर तुम्हाला तरुण राहता येतं, त्याला तुम्हाला फेस करता येतं. आणि ही ताकद फक्त खऱ्यात आहे बरं का. त्यामुळे ऑलवेज सगळ्याच गोष्टी, इथंच नव्हे आम लाईफ मध्ये पण आपण खरंच असायला पाहिजे. ओके, चलो. ओली फॅमिलीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि आता आपण जाणार आहोत. हे सगळं साध्य होतं, फॅमिलीसाठी आमचे खूप धन्यवाद आहे. हे सगळं साध्य कशामुळे होतं, तर याची सगळी ताकद आहे ना, ही 87 मध्ये आपण एक दिवस दिलाय,
की फ्युअल इन्फॉर्मेशनला. बाकी किती दिवस ठेवलेत आपल्या बाकी सगळ्यासाठी? 5 दिवस ठेवलेत. पण या 5 दिवसांमध्ये ह्याच्यावर जी चेरी आहे ना, ती आजचा गुरुवार आहे. कारण का? की मनावर काम करणार, सगळ्यावर करणार, पण माझ्या पेशीला काय पाहिजे आहे त्या गोष्टी जर मी दिल्या नाही तर तुम्ही कितीही अपेक्षा केला, काही पर्सेंटेज बेनिफिट होतो, मी अजिबात होत नाही बिलकुल म्हणणार नाही. कारण काही पर्सेंटेज बेनिफिट होतो, पण त्याला 100 करावं असं प्रत्येकाला वाटतं. मी काम करणार 10% आणि अपेक्षा करणार 100%, अशी आपली सद्यस्थिती आहे, मानसिक स्थिती. मग आपण 100% केल्यानंतर 100% रिझल्ट भेटतो आणि याच्यामध्ये मेन रोल निभावतो तो म्हणजे फ्युअल. आणि हे याच्यामध्ये आहे का? विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, गुड फॅट आहेत, फायबर आहे, ह्या सगळ्यांनी रिच असं आपलं सगळं फ्युअल आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. मग हे सगळं जे आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाचा रोल जो आहे, पहिला आपण 18 विटामिन्स आणि मिनरल्स चालू करतो आणि त्याच्यानंतर 22च्या प्रेमात पडतो. पण कधी? नॉलेज घेतल्यावर. बॉडीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करणं हे दुसरं कुणाचंच काम नाही. तुम्हाला वाटतं भगवंतानं माझ्यासाठी करावं. भगवंत तुम्हाला फक्त योजना करून देतो. आजच्या कॉलवर ऐकायला आहे ना, ही पण भगवंताची काहीतरी नियोजन आहे. हे करून देतो, पण कर्म करावंच लागतं स्वतःला. आणि त्याच्यासाठी माझं सगळ्यात आवडतं फ्युअल मी तुम्हाला सांगू का? मी एकही दिवस ह्या गेल्या 11 वर्षात आजच्या फ्युअलला सोडलं नाही. लोक म्हणतात विसरत, माझं ते विसरणं हा प्रकार या फ्युअलच्या बाबतीत एकदा पण नाही, एकदा पण. कारण मी पॅकिंग बाहेर पडायला लागले तरी माझं टॅबलेट बॉक्स मी याच्यात टाकतेच. कारण का? की पहिला ते पाण्याची बॉटल, गरम पाण्याची बॉटल, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याशिवाय बाहेरच पडत नाही. आणि त्यात सगळ्यात मेन महत्वाचं फ्युअल आजचं आहे, नाव नाही सांगणार फक्त कारण का की स्पीकरला वाटेल सगळे मीच बोलून टाकायला लागलेत, मी बोलणार काय. त्यामुळे आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन घेऊन येत आहेत पद्मजा मॅडम. पद्मजा मॅडम म्हणा पण सगळ्याच फ्युअलच्या प्रेमात आहेत, ते त्यांचं काय बोलायचं काम नाहीये. त्यामुळे मी तर नेहमी म्हणते, मी तर फ्युअल खाणारे आतंकवादीच बनवून ठेवलेत. त्यातले एक आतंकवादी आहेत पद्मजा मॅडम. जोरदार म्हणजे कसली ओळख करून दिली बघा. फ्युअल इन्फॉर्मेशनचे आतंकवादी येतात ते, म्हणजे ते इन्फॉर्मेशन देणारे पण, कारण ते खातात म्हणून देत आहेत. ओके, जाऊ आपण पद्मजा मॅडम यांच्याकडे. जोरदार क्लॅप करणार आहोत पद्मजा ताईंसाठी. ओके 16, 17, 20 मिनिटं जास्तीत जास्त घेऊ शकता. ओके, थँक्यू ताई. आणि ही ओळख मला जास्त आवडली, कारण आपल्याला आतंकवादी ही खरं म्हणजे अक्षरशः खूप वाईट अर्थाने आपल्याला माहिती आहे. पण ताईने ज्या ह्याच्यात आतंकवादी म्हणून ओळख करून दिली ना, तर मला त्याचाच फार अभिमान पण आहे आणि फार कौतुक पण आहे आणि फार आनंद पण आहे. आणि ही अशीच ओळख म्हणजे शेवटपर्यंत जे 100 वर्ष जगायचं आपण हे ध्येय ठेवून सगळे 87 मध्ये सामील. म्यूट अनम्यूट करा पद्मजा मॅडम. ओके. तर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ही आतंकवादी म्हणून माझी ओळख राहावी अशी मनापासून इच्छा, आणि त्याच्यासाठी सगळंच स्वतःवरती आम्ही काम करतोय. थँक्यू ताई. आणि आता जे आपण अनिल हवळे सरांचा अनुभव ऐकला, रेश्मा नवले ताईंचा अनुभव ऐकला, की त्यांनी काय सांगितलं की एनर्जी नव्हती, थकवा होता, सुस्ती होती. आणि तुम्हाला माहितीये का, हा जागतिक प्रश्न आहे. आणि हे आम्ही 87 मध्ये आपण नाहीये सांगत, हे WHO सांगते की डॉक्टरांकडे पहिला प्रश्न घेऊन येणारे असा एक प्रश्न महत्वाचा आहे, ती म्हणजे कंप्लेंट जी सांगत येतात, जे सिम्पटम्स सांगत येतात, त्यातला महत्वाचा आणि मुख्य असा सिम्पटम आहे की थकवा खूप आहे, उत्साह नाहीये, एनर्जी नाहीये. हे जागतिक आरोग्य संघटना सांगते. आणि त्याच्यामुळं घाबरू नका, आपल्याकडे त्याचंच सोल्युशन आहे. आजचा गुरुवार हा त्याच्यासाठीच आहे. कारण ताईंनी जे सांगितलं, आपण सुरुवातीला 18 घेतो आणि नंतर 22च्या प्रेमात पडतो. हे 18-22 काय आहे? तर हे 18 आणि 22 आहे जे आपल्या शरीराला दररोज लागणारे विटामिन्स, मिनरल्स, म्हणजे जीवनसत्व आणि खनिज मूलद्रव्य जे आपल्या शरीराला दररोज लागतात. म्हणजे एक दिवस भरपूर खातो आणि आठवडाभर नाही असं नाही, ही दररोज लागणारी आहे.
आणि यांना मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात, कारण अगदी अगदी सूक्ष्म, जसं ताईंनी सांगितलं, एक एवढी लोणच्याची फोड पूर्ण ताटाचं फ्लेवर वाढवते, आनंद वाढवते. तसं अगदी ही मायक्रोन्यूट्रिएंट्स तुम्हाला मिलीग्रॅम मध्ये, ग्रॅम मध्ये अशी लागत असतात, पण ते तुमचं पूर्ण शरीर त्याच्यावरती चाललेलं असतं. कारण तुमची एनर्जी, तुमचं थकवा, तुमच्या पेशींना ताकद द्यायचं, त्या पेशींमधून पेशींच्या माध्यमातून नवीन ऊर्जा निर्माण करायचं आणि तुमच्या शरीराला नेहमी चैतन्य, ताकद द्यायचं काम हे सगळे विटॅमिन्स मिनरल्स करत असतात. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाहीये. आता हे 40 लागतात विटॅमिन्स मिनरल्स, कुठं शोधायला जायचे, कशातून काय मिळतं? मग आपल्याला शेटे सर नेहमी सांगतात, दररोज वेगवेगळ्या 5 वेगवेगळ्या कलरची फळं आणि भाज्या आपल्याला खायला पाहिजेत. शक्य नाहीये. तुमच्याकडे भरे पैसा असेल, चिरून प्लेट तुमच्या समोर देणारे तुमच्या घरी कुणी असेल, पण ते तुम्ही खाणार केव्हा, कसं खाणार आणि ते पचवणार कसं? कारण ही 5 प्रकारची फळं आणि भाज्या खायचं म्हटलं तर बाकीचं सगळंच विसरून जावं लागेल. बरं, हे सगळं खातो, दररोज वेगवेगळे पण खातो, सगळं पण पॉसिबल झालं, पण ह्या सगळ्यातून मिळतं का? कारण आपल्या कॉलवर आपल्या मेंटॉरच एवढ्या प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलंय शेतीची सद्यस्थिती काय आहे, त्याच्यात काय पिकतं आणि पिकल्यानंतर त्याच्यातलं आपल्यापर्यंत काय पोचतं. मग ते आपल्या ताटात येत नाही, मग ताटात नाही तर आपल्या पोटात नाही आहे, मग पोटात नाही तर पेशींना कसं मिळणार? आणि म्हणून आपल्याला ती एनर्जी जाणवत नाही, ती सुस्ती असते, तो थकवा असतो. आणि मग तेच काम आपण शतायुषीच्या माध्यमातून जे काही फ्युएल इनटेक करायला लागलो त्याच्यातून मिळतं. मग ताईंनी काय सांगितलं, पहिल्यांदा आपण 18 घेतो, म्हणजे काय, आपलं फॉर्म्युला 1, ज्याच्यातून 18 विटॅमिन्स मिनरल्स मिळतात. एकूण लागतात किती? 40. त्यातले 18 मिळतात ते फॉर्म्युला 1 मधून मिळतात. आणि नंतर तुम्ही 22च्या प्रेमात पडताय, जे म्हटलं ना, ते आजचं फ्युएल आहे. आणि इतकं सुंदर फ्युएल, ताईंनी जसं म्हटलं की एकही दिवस खायला विसरत नाहीत, आणि असंच फ्युएल आहे, आणि ते आहे मल्टीव्हिटॅमिन. कारण 40 प्रकारचे जे विटॅमिन्स मिनरल्स दररोज आपल्या बॉडीला लागतात, त्यातले 18 मिळतात ते आपल्या फॉर्म्युला 1 मधून, आणि उरलेले जे 22 आहे ते या आपल्या मल्टीव्हिटॅमिन हे आपल्या फ्युएल मधून मिळतात. टॅबलेट फॉर्म मध्ये हे आपलं फ्युएल आहे. हे दिवसातून 3 वेळा 3 मील बरोबर आपल्याला घ्यायचे असतात फ्युएल हे. आणि याच्यात हे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात, विटॅमिन्स मिनरल्स ह्याला मायक्रो म्हणतात कारण हे खूप कमी प्रमाणात लागतात, पण काम यांचं म्हणजे हे म्हणजे काय म्हणतात ना, की मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, तसं म्हणजे हे लागतात खूप कमी, पण आपल्या शरीरात प्रत्येक क्रियेसाठी असंख्य म्हणजे असंख्य प्रोसिजर आपल्या बॉडीमध्ये घडत असतात. जवळजवळ म्हणजे शेकडोनी अशा रासायनिक प्रक्रिया घडत असतात, आणि त्या प्रत्येक प्रक्रियेत ह्या विटॅमिन्स मिनरल्सचा रोल असतो. आणि आपल्याला माहिती नाही ते कशातून मिळणार, पण आपल्याला आपण अगदी निश्चिंत राहू शकतो, कारण ह्या फ्युएलमध्ये जी 40 प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स आहेत, तुम्ही दररोज जर फॉर्म्युला 1 पण घेताय आणि मल्टीव्हिटॅमिन जर घेत असाल, तर हे 40च्या 40 विटॅमिन्स मिनरल्स आपल्याला दररोज आपल्या शरीराची गरज भागवत असतात. तर असं हे विटॅमिन्स मिनरल्स 22 असतात. त्याच्यात फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स, म्हणजे जे पेशींना नवचैतन्य द्यायचं काम करतात, पेशी लेवलला असलेला कचरा गोळा करून तो बाहेर काढायचं काम करतात, असे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे युनिक ब्लेंड आहे, विटॅमिन्स मिनरल्स युनिक ब्लेंड आहे. 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती हे खाऊ शकते. प्रेग्नंट लेडी, लॅक्टेटिंग लेडी, म्हणजे अंगावर पाजवणाऱ्या, फिडिंग करणाऱ्या लेडीज असतील तर त्यांनी कोचच्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं, पण काहीच टेन्शन नाही. मला वाटतं तुम्ही सेकंड मंथ असू दे प्रेग्नन्सीचा किंवा थर्ड मंथ असू दे, तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर पहिल्यांदा ते प्रोटीन लिहून देतात, मल्टीव्हिटॅमिन लिहून देतात, तुम्हाला फॉलिक ऍसिड लिहून देतात, कॅल्शियम लिहून देतात. कारण आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या बॉडीमध्ये ह्या डेफिशियन्सी आहेतच. तुम्हाला टेस्ट पण करायची गरज पडत नाही, इतक्या डेफिशियन्सी आपल्याला विटॅमिन्स मिनरल्सच्या आहेत. आणि त्याच्यामुळं हे आपल्याला डॉक्टर लिहूनच देतात, त्यामुळे आपण हे बिनधास्त घेतो. फक्त आपला कोचचं गायडन्सच्या खाली आपण हे घ्यायचं असतं. एक टॅबलेट असते, फक्त 2.4 कॅलरीज मध्ये मिळतात. बघा, तुम्ही जर 22 विटॅमिन्स मिनरल्स खायचे म्हटले, 5 फळं खाणार, 5 भाज्या खाणार, ओके ठीक आहे, भाज्यांमध्ये थोडे आणि कॅलरीज कमी आहेत, पण त्या भाज्या बनवताना त्याच्याबरोबर येणाऱ्या कॅलरीज जात आहेत. आणि 5 फळं दररोज खावा, एक सफरचंद खावा, एक सॉरी
एक केळ खावा, आणखीन काही संत्री खावा, एक डाळिंब खावा, ठीक आहे. ह्याच्यातून कॅलरीज किती जाणार आहेत तुमच्या शरीराच्या, विटॅमिन्स मिनरलची गरज. आणि इकडं तर वजन वाढतंय, माझी शुगर वाढतीये, बीपी वाढतोय. तर मग ह्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी कॅलरीज मध्ये देण्यासाठी हे मल्टीव्हिटॅमिन आहे. फक्त 2.4 कॅलरीज मध्ये आपल्याला ही एक टॅबलेट मिळते. हे अशा दिवसातून आपण आपल्या 3 मील बरोबर 3 घ्यायचे असतात. हे मील झाल्यानंतर म्हणजे उपाशीपोटी आपली मल्टीव्हिटॅमिन घ्यायची नसते. तुमचं जेवण झाल्यानंतर किंवा मील झाल्यानंतर घ्यायचे असते. कारण मोस्ट ऑफ हे यातले विटॅमिन्स मिनरल्स हे पोस्टमन सारखं काम करतात. तुमच्या शरीरात जे काही न्यूट्रिशन आहे तुमच्या पेशींकडे लागणार आहे, पेशींना लागणार आहे, तर ते रक्ताच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत हे न्यूट्रिशन पोहोचवायचं काम सुद्धा हे विटॅमिन्स मिनरल्स करत असतात. आणि म्हणून हे आपले मील झाल्यानंतर आपण हे घेत असतो. विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, ई, बी कॉम्प्लेक्स मधले काही बी हे आहेत ते आपल्या घटक ह्याच्यात असतात, फॉर्म्युला 1 मध्ये असतात. काही घटक आपल्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये असतात. म्हणजे कुठले B3, B5, B12, B6, B2, B1 हे आपल्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये असतात. विटॅमिन के असतं, फॉलिक ऍसिड आहे, बायोटिन आहे. मिनरल्स कोणते कोणते आहेत? सेलेनियम. मी तर ह्या घटकाच्याच प्रेमात आहे, कारण याच्यामुळं मी थायरॉइड मुक्त होऊ शकले. कारण मला माहितीच नव्हतं सेलेनियम कशातून मिळतं. मला जेव्हा थायरॉइडची गोळी सुरू झाली, थायरॉइड ग्रंथीचं काम नियंत्रित करण्यासाठी सेलेनियम नावाचं खनिज द्रव्य लागतं. एक मेडिकलची विद्यार्थी असून मला माहिती नव्हतं. 87 मध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा त्याची ओळख झाली. आणि सगळ्यात आनंद केव्हा झाला? आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये आणि फॉर्म्युला 2 मध्ये. म्हणजे आपल्या ह्या मल्टीव्हिटॅमिनला फॉर्म्युला 2 म्हटलं जातं. ह्या दोन्हीमध्ये ते सेलेनियम घटक आहे. तर हे मिनरल्स, सेलेनियम, क्रोमियम, जे डायबेटीस आणि बीपी वाल्यांसाठी वरदान आहे. क्रोमियम दररोज गरजेचं आहे. कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम, खूप महत्वाचे घटक हे आपल्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये आहेत. फायटोन्यूट्रिएंट्स आहेत, लायकोपिन, ल्युटिन सारखे वेगवेगळे फायटोन्यूट्रिएंट याच्यात आहेत. अशी ही मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, एक टॅबलेट दिवसातून 3 वेळा आपल्या मील नंतर घ्यायची असते. एकदा डबी फोडली की ती महिन्याभरात संपवायची असते. ती जास्त दिवस तशी ठेवायची नसते. म्हणजे पॅकबंद असेल तर त्याचं एक्सपायरी आपल्याकडे 2 वर्ष आहे, पण एकदा फोडली की ती महिन्याभरात संपवायची असते. कारण ती 90 गोळ्यांचीच डबी असते. दिवसातून 3 वेळा म्हणजे 30 दिवस आपल्याला ती पुरत असते. त्यामुळं अशी ही टॅबलेट आपल्यासाठी एक वरदान म्हणून काम करते. जी जी व्यक्ती श्वास घेतीये त्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची ही गरज आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे आपण बऱ्याच वेळा ना सगळ्या गोष्टी आपण आपल्या हेल्थच्या बद्दल बोलत असतो, हेल्थचे गोल्स ठरवत असतो. मला इतकं वजन कमी करायचं आहे, मला रिव्हर्स यायचं आहे डायबेटीस मधून, मला बीपी मधून, हे सगळं आपण वरवर बोलत असतो. पण शरीराची अंतर्गत स्थिती काय आहे, मी माझ्या शरीराला काय देतोय, ती पोषण मूल्य जात आहेत की नाही, मला काहीच माहिती नसतं. कसं कळणार? पण आपल्याला जेव्हा हे फ्युएल इन्फॉर्मेशन वगैरे घेत असतो तेव्हा आपल्याला ही माहिती कळत असते. पोषक तत्वांच्या अभावी आपल्याला म्हणजे हेल्दी फील नसतं, आरोग्य आपल्याकडे नसतं, एनर्जी कमी जाणवत असते, सुस्ती असते, आपले टिश्यू दररोज डॅमेज होत असतात. त्यामुळं पेशींकडून ज्या प्रमाणात ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही वरून भरपूर देताय, सगळं खाताय, पण पेशी ऊर्जाच निर्माण करत नसेल तर ते खाल्लेलं सुद्धा त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि उलट वजन वाढतं. आणि वजन वाढून म्हणजे आपण म्हणतो दिसताना तर एवढं हट्टीकट्टी दिसतंय, पण नेहमी मरगळलेली, जरा पण उत्साह नाही. कारण मी अशीच होते, 100 किलो वजन, दिसताना तर एवढी हेल्दी, खाते पिते अगदी भरपूर, पण नेहमी कंटाळा, नेहमी चिडचिड, नेहमी आळस, अशीच होते मी पूर्वी. आणि त्यामुळं पण हे आत्ता कळतंय ह्या विटॅमिन्स मिनरल्सच्या अभावाने ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. कारण खात तर सगळं होतं, पण म्हणतो ना अंगाला लागत नाही. मग अंगाला लागत नाही अशा 2 व्यक्ती असतात. एक तर असते जी जाड व्यक्ती असते ती पण अंगाला न लागलेली. तुम्ही म्हणाल अंगाला कशी न लागलेली? अंगाला म्हणजे जे खातो त्याचा त्याला काही उपयोगच होत नाही, उलट त्याचा दुरुपयोग होतोय. कारण ते पेशींमार्फत त्याची एनर्जीच तयार होत नाही आणि ते फॅटच्या स्वरूपात साठते. आणि त्याला खाऊन सुद्धा इतकं अजिबात ते त्याचा त्याला उपयोग होत नाही. आणि बारीक व्यक्ती ती तर भरपूर खात असते. म्हणजे एक एकदा तर मला वाटायचं म्हणजे माझ्यापेक्षा माझी मामी वगैरे अशा असतात ना, फार बारीक, कायमच बारीक असतात आणि इतके खात असतात. म्हणजे अगदी ऍज गुड एज मी खात असते तेवढं ते खात असतात, पण तरी ते नेहमी मला बारीकच दिसतात. पण आता लक्षात येतं, जेव्हा 87 मध्ये हे नॉलेज घ्यायला लागलो तेव्हा कळालं त्यांच्याही त्या अंगाला लागत नाही.
का म्हणता अंगाला लागत नाही? आता जागतिक आरोग्य संघटना सांगते, आम्ही सांगत नाही. वी आर व्हॉट वी ईट, हे असं पूर्वी होतं. म्हणजे आपण जे खातो तसे बनतो, पण आता तसं नाहीये. वी आर व्हॉट वी ऍब्झॉर्ब. म्हणजे आपण खातो भरपूर, पण शरीर त्यातलं शोषून किती घेतं, त्याचा वापर किती करतं, त्याचं पचन किती करतं, याच्यावर अवलंबून आहे आपलं शारीरिक स्थिती कशी असणार. म्हणून म्हटलं बारीक व्यक्तींना पण आणि जाड व्यक्तींना पण, त्यांच्यासाठी तर हे मल्टीव्हिटॅमिन मस्ट दररोज हे गेलंच पाहिजे. कारण तुमच्या पेशींनी हे घेतले अन्न घ्यावं, त्याचं एनर्जीत रूपांतर करावं, आणि त्या एनर्जीमुळे तुम्हाला एनर्जी फील व्हावं, थकवा दूर व्हावा असं वाटत असेल तर मल्टीव्हिटॅमिन कंपल्सरी आपण प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. म्हणजे मी कंपल्सरी खाते, माझ्या मुलीला मी कंपल्सरी खायला लावते, माझ्या मुलाला सुनेला कंपल्सरी खायला लावते, आणि माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत, ते कंपल्सरी खातात. म्हणजे आम्ही घरातले 5 जण हे रेग्युलर घेतो, कारण याच्याशिवाय आपल्याला चालणारच नाहीये. तर हे असं आहे. तर म्हणून जे टिश्यू आपले डॅमेज होत आहेत, तर त्यांचं रिपेरी होणं, पेशी हेल्दी होणं, त्यामुळं आपल्या ज्या बॉडीमध्ये वेअर अँड टेअर दिवसभर काहीतरी होत असतं, म्हणजे काही खराब होत असतं, काही डिस्टर्ब होत असतं, ते सगळं रिपेरी करणं, याच्यासाठी या विटॅमिन्स मिनरल्सची खूप गरज असते. आपल्या शरीरातल्या किंवा मनाच्या प्रत्येक गोष्टीच्या वाढीसाठी, पोषणासाठी, डेव्हलपमेंटसाठी आपल्याला हे विटॅमिन्स मिनरल्स लागत असतात. मग ते अगदी केस असू देत, आपली नखं असू देत, आपली स्किन चांगली व्हायची असू दे, काहीही जे जे शरीरातला प्रत्येक घटक आहे त्याचं वाढ, त्याची पोषण चांगलं व्हायचं असेल, तर आपल्याला हे विटॅमिन्स मिनरल्स ऍज अ पोषण मूल्य ही गेलीच पाहिजे. आपली चयापचयची क्रिया वाढवण्यात या विटॅमिन मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. कारण मी सांगितलं ना, जे काही खातो त्याचं पेशींकडे गेल्यानंतर त्या पेशी एनर्जी मध्ये कन्वर्जन करत असतात, आणि हीच आहे आपली चयापचयाची क्रिया. मग जर ह्या पेशींनी व्यवस्थित एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं तर चयापचयाची क्रिया चांगली, आणि त्यामुळं आपल्या शरीराला पोषण मूल्य मिळतात आणि एनर्जी मिळते. पण हे जर पेशी कमकुवत असतील तर ह्या चयापचयाची क्रिया मंदावली जाते, आणि मग ही सुस्ती, थकवा, उत्साह नसणं, हे सगळे चॅलेंजेस सुरू होतात. त्यामुळं सेल्युलर लेवलला जर आपल्याला ती एनर्जी पाहिजे असेल, ते चैतन्य पाहिजे असेल, ती व्हायटॅलिटी पाहिजे असेल, तर मल्टीव्हिटॅमिनचा तिथं खूप मोठा रोल आहे. आपल्याला नेहमी माहिती आहे ही फळं खाल्ली पाहिजेत, विटॅमिन्स मिनरल्स दररोज गेले पाहिजेत, पण आपण प्रत्येक गोष्टी मागं घेताना विचार करतो मला याच्यातून फायदा काय. तर हे फायदे समजून घ्यायचं असेल तर तर ते फायदे पण आपण समजून घेऊ. एनर्जी आपली वाढते, आपल्यातला थकवा, सुस्ती नष्ट होते. लाईफस्टाईल डिसीज बघा, आपल्याकडे ऑन पेपर रिझल्ट आहेत. डायबिटीस रिव्हर्स आलेला, बीपी रिव्हर्स आलेला, थायरॉइड रिव्हर्स आलेला, ऑन पेपर रिझल्ट. हे रिझल्ट का येतात? तर इथं जेव्हा कोचच्या गायडन्स खाली आपण फॉर्म्युला 1 ऍड करतो, फॉर्म्युला 2 ऍड करतो, प्रॉपर क्वांटिटीमध्ये प्रोटीन ऍड करतो, आपली लाईफस्टाईल आपण ऍक्टिव्ह ठेवतो, त्यावेळेला हे सगळे आजार रिव्हर्स येत आहेत. मग ह्या फॉर्म्युला 2चं पण काम, ह्याच्यात आपले हे लाईफस्टाईल डिसीज आपल्याला होण्यामध्ये ह्या मल्टीव्हिटॅमिन्सचा डेफिशियन्सी हे मोठं कारण असतं. आणि त्यामुळं जेव्हा आपण हे मल्टीव्हिटॅमिन ऍड करतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या खाण्यामध्ये, त्यावेळेला आपल्याकडे हे असे रिव्हर्सलचे प्रोग्राम सगळे सुरू होतात. मग ते डायबेटीस असू दे, बीपी असू दे, थायरॉइड असू दे, कारण त्या त्या आजारांमध्ये तुमच्या शरीराला, म्हणूनच सांगितलं जातं इथं कुठलंही औषध दिलं जात नाही, हे आपले फ्युएल कुठलेही मेडिसिन नाहीयेत, हे अन्न आहे. अन्नच आपल्याला तारत असतं, जे चुकीचं खातोय त्याच्यामुळे मारत असतं, आणि आता योग्य खात असतो तर ते अन्न आपल्याला तारत असतं. तर तिथं ह्या लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्स येण्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करालो तिथं या विटॅमिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल असतो, आणि त्याच्यामुळं योग्य पद्धतीनं आपली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 1 या सगळ्यांचा योग्य वापर केला, तर आपली या सगळ्या आजारातून मुक्तता होऊ शकते. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या आहाराचा रोल 80% आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये. तर हे विटॅमिन्स असतात, हे फॅट सोल्युबल असतात आणि वॉटर सोल्युबल असतात. पाणी तर आपण घेत असतो, बऱ्याच वेळा आपण फॅट घ्यायला घाबरतो, कारण का सगळेच फॅट बॅड नसतात, पण आपल्याला ते माहिती नाही. चरबी, फॅट खाल्लं म्हणजे तूप खाल्लं, दूध खाल्लं, काही जे असतात फॅट खाल्लं की त्याच्यामुळं, नाही म्यूट नाहीये, ओके, हा.
फॅट आपण जे काही फॅट खातो, काही विटॅमिन्स मिनरल्स असतात ते फॅटमध्येच विरघळतात आणि मग ते शरीरात ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळं गुड फॅट असेल, मग आपल्याकडे लाईफलाईन आहे ज्याच्यातून ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतं. असे जेव्हा गुड फॅट आपण घेतो तर त्यामुळं ह्याचं ते कॉम्बिनेशन आहे, लाईफलाईन आपलं ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि मल्टीव्हिटॅमिन, त्यामुळं ते अजून छान रीतीनं आपल्या शरीराला उपयोगी पडतात. ओके. तर त्याच्यामुळं आपण हे योग्य प्रमाणात सगळ्याच गोष्टी बॅलन्समध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आता मगाशी आपण सांगितलं की मी दवाखान्यात गेलो की आपल्याला पहिल्यांदा डॉक्टर टेस्ट करायला लागतात. हा, काय टेस्ट करायला लावतात? तुमचं कॅल्शियम टेस्ट करायला लावतात, व्हिटॅमिन डी तर सर्रास तुम्हाला चेक करायलाच लावतात. कारण आपले चॅलेंजेसच तेवढे झालेले आहेत. कारण आपल्या शरीरात एनर्जी नाही आहे. बघा, उष्णता वाढली म्हणून येतात, सारखं तोंड येतंय. हा, स्किन अगदी ड्राय झालीये, केसच गळतायत खूप. हा, नखच वाढत नाहीयेत माझी. आणि म्हणजे मला पण माहितीये जिभेला सारख्या फोडी येत आहेत. हे अशा सगळी कारणं जी असतात, तिथं तुम्हाला डॉक्टर गेल्या गेल्या तुम्हाला लगेचच डेफिशियन्सी चेक करायला लावतात. आणि मग तिथं आपल्याला ह्या मल्टीव्हिटॅमिनचा रोल असतो आणि मग तिथं मल्टीव्हिटॅमिन. कारण मला सुद्धा होतं, जरा जरी काही जागरण वगैरे झालं ना, माझे ओठ इथून बरोबर मधून असे चिरल्यासारखे, रक्त येण्यासारखे फुटायचे. मला आठवत नाही गेल्या 8-10 वर्षात मला कधी तसा आता ओठ फुटलेत आणि त्यातून रक्त आलं, किंवा टाचांना खूप भेगा पडल्यात, त्या टाचांमधून रक्त आलं, असं आजपर्यंत मला ह्या 10 वर्षात एकदाही जाणवलं नाही. पण पूर्वी मात्र वारंवार, कारण मुळात माझी बॉडीची तशी टेंडन्सी आहे, उष्णता खूप आहे, तर ते होत होतं. पण आता अजिबात ते होत नाही. व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी हे मी स्पेशली सांगेन, कारण आपल्या कम्युनिटीमध्ये अबोव 40, अबोव 45, 50 ही खूप लोक आहेत. वयोमानाप्रमाणे ह्यांचं ऍब्झॉर्प्शन कमी होत जातं आपल्या विटॅमिन्स मिनरल्सचं. आणि त्यातल्या त्यात व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी, तर तुम्ही 30शीत जरी असाल आणि डॉक्टरांकडे गेला आणि चेक केला तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी लक्षातच येते. मी हे स्पेशली फक्त व्हिटॅमिन डी बद्दल सांगते, कारण आपल्याला अगदी ओळखीचं परिचित असं व्हिटॅमिन आहे. तर त्याच्यामुळे एकतर जीवनशैली आपली तशी की ज्याच्यातून जातच नाहीये व्हिटॅमिन डी. आपण सूर्याला एक्सपोज होत नाहीये, कारण बाहेर जरी पडलो तर आपण फुल पॅक होऊन पडतो, आणि त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात जात नाहीये. आणि ह्या कमतरतांमुळे इतके फ्रॅक्चर होणं हे, आणि व्हिटॅमिन डी चा फक्त आपल्या हाडांशी संबंध नाही, खूप अशा प्रोसिजर आहेत आपल्या बॉडीमध्ये, आणि ते नेहमी आपल्याला इथं सांगितलं जातं, इथं सगळंच सांगणं शक्य नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वयोमानाप्रमाणे, प्रेग्नंट लेडीमध्ये 2 जीवांची असते म्हणतात, म्हणून आपल्याला घरी खायला भरपूर देतात, पण त्या खाण्याने फक्त निव्वळ वजन वाढतं, पण पोषण मूल्य मिळत नाही. तर तिथं लॅक्टेटिंग लेडी, कारण ती स्वतःचं पोषण करत असते आणि आपल्या बाळाचं पण पोषण करत असते, तिला तरुण मुलं मुली की जिथं युवा म्हणजे 15-18 वर्षाच्या वरची ही जी मुलं असतात, जंक फूड वगैरे यांचा वापर जास्त, त्यामुळे त्यांच्यात पण व्हिटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता भासत असते. तर ह्या प्रत्येक व्यक्तीला ह्या व्हिटॅमिन्स मिनरल्सची आपल्याला खूप गरज आहे. स्ट्रेसफुल आपलं लाईफ आहे, ताणतणाव आहे, आणि तो ताणतणाव हँडल करता येत नाहीये, त्यामुळे मेंटल फटीग आहे, मानसिक थकवा आहे, त्यामुळे चिडचिडेपणा आहे, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, अँगर आहे, निर्णय घेण्याची क्षमता कमी झालेली आहे. अशा ठिकाणी सुद्धा मल्टीव्हिटॅमिनचा खूप मोठा रोल आहे. डिप्रेशन मधून मी जी बाहेर पडले, आणि त्याच्यातून आता मी सांगितलं ना, 8-10 वर्षात मला झोपेची गोळी घ्यावी लागत नाहीये, तिथं या मल्टीव्हिटॅमिनचा खूप रोल आहे. आता बघा, हवा जरा बदलली की लगेच सर्दी झाली, लगेच ताप आला, खोकला आला. ही जी प्रतिकार क्षमता कमी झालेली आहे, ती प्रतिकार क्षमता वाढवून ठेवण्याचं काम हे विटॅमिन्स मिनरल्स करत असतात. त्यामुळे तिथं सुद्धा ह्याचं खूप मोठं काम आहे. आपले मसल्सचे क्रॅम्प असतात, जॉईंट पेन असतात, किंवा चमकणं म्हणतो ना, ते सतत होणं, किंवा बधिरता येणं, हे जर होत असतील तर तिथं सुद्धा आपल्याला ह्या मल्टीव्हिटॅमिनची डेफिशियन्सी असू शकते. आणि हे मल्टीव्हिटॅमिन्स आपण ऍड केलं की आपण त्याच्यातून सुद्धा बाहेर पडू शकतो. त्यामुळं, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या सातत्याने आपल्याला ऍसिडिटी होणं, किंवा ब्लोटिंग म्हणजे पोट गॅस धरणं, किंवा असं एक सुदिंग इफेक्टच नसतो, म्हणजे जळजळ म्हणा, किंवा अस्वस्थ वाटत राहणं,
अशा वेळेला सुद्धा ही व्हिटॅमिनची डेफिशियन्सी हे एक महत्वाचं कारण असू शकतं. आणि त्यामुळं कोचच्या सल्ल्याने मी इतके सगळे चॅलेंजेस सांगितले, खूप आहेत चॅलेंजेस. यातले एकेका व्हिटॅमिन्सचा अभ्यास करायला गेला तर आपल्याला एक एक दिवस पुरणार नाही बोलायला, इतकं त्याच्याबद्दल सांगणार, कारण त्याचा रोलच बॉडीमध्ये खूप मोठा आहे. त्यामुळं आपल्याला फार विचार न करता, फार अभ्यास न करता फक्त कोचचा गायडन्स घ्यायचा आहे आणि F1 आणि F2 आपला फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन जेव्हा ऍड करू तर आपल्या ह्या सगळ्या आजारातून, सगळ्या त्रासातून आपण मुक्त होऊ शकतो. कारण आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही मुक्त झालो तर तुम्हीही सगळे मुक्त होऊ शकता. ओके, थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडम साठी. सगळ्यात स्पेशल अजून एक मी सांगते, किती लोकांना स्वतःची स्किन लई छान पाहिजे, स्वतःची स्किन जर एकदम त्याला ग्लो पाहिजे, त्याच्यावरचे काय आहेत ते छोटे 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 डाग आहेत ते सगळे घालवायचे आहेत. ह्या सगळ्याला मी तरी, माझ्याकडे खूप मुली अशा येतात की ज्यांचं वजन जास्त असतं, लग्नाच्या असतात, त्यांना स्वतःची स्किन खूप छान ठेवायला आवडत पण असतं आणि गरज पण असते. त्या सगळ्यांना मी तरी सांगते की मल्टीव्हिटॅमिन पहिला ऍड करा. मल्टीव्हिटॅमिन मुळे स्किनला ग्लो पण येतो आणि स्किनला एक शायनिंग पण येतं. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना चेहऱ्यावरचे, हे सगळे वांग सकट कमी व्हायला मदत होते. हा मी इथं पण याच्या बरोबर जे जे बाकीचं सगळं सांगितलं जातं त्या सगळ्या गोष्टी फॉलो केला तर मल्टीव्हिटॅमिन हे मला ज्यादा का आवडतं माहितीये का, तर ते एनर्जीसाठी. एवढी एनर्जी, एवढं सगळं आहे ना, हे येतं कुठून तर त्याच. म्हणून मी म्हटलं की मी बिलकुल त्याला विसरत नाही. कारण असं लो फील करून दिवसभर कसं चालेल, काम कसं होईल, आपलं घरातलं तर कसं होईल. त्याचबरोबर नुसतं काम करून काय उपयोग आहे, त्याच्या पाठीमाग माइंड पण पाहिजे, त्याला पण जी काय एनर्जी लागते ती सगळी प्रोव्हाइड होते याच्यातून. त्यामुळं भारी रिझल्ट. आपण सगळेजण वेट लॉस मॅरेथॉन, हेल्दी मॅरेथॉन आहे ती, त्या हेल्दी मॅरेथॉनचे आपल्याला जर का आपण म्हणतो ना पार्टिसिपंट करायचं असेल, हिस्सेदार व्हायचं असेल, भागीदार व्हायचं असेल, त्याचा आपण एक पार्ट व्हायचं असेल, तर आज संध्याकाळी 7 वाजता इंट्रोडक्शन सेशन आहे की त्या सेशनला सगळेजण हजर राहा. काय करावं लागतं माहिती करून घ्या. लांब असंच बसलो मॅरेथॉन काय माहिती पळायला लावतात का काय कोण जाणे, असं जर वाटत असेल तर असं काही नाहीये. त्यामुळे स्वतः काम करायचंच असेल तर पुढचे 21 दिवस स्वतःवर असं काम करा की एवढं छानपैकी टॉपिक्स आहेत ज्याच्याशिवाय हा बदल, कन्सिस्टन्सी राहत नाही. खूप लोक म्हणतात की घेतल्यावर कमी होतं, बंद केल्यावर वाढतं, कारण लाईफस्टाईल तीच फॉलो करतात ज्याच्यामुळे वाढलं होतं ते. पण नॉलेज घेतल्यानंतर हेच तुमचा हेल्थचा रिझल्ट. ज्याला डायबिटीस आहे, ज्याचं वेट आहे, ज्याला अजून काय 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 चॅलेंज आहेत, त्या सगळ्या चॅलेंजेसवर एकच उपाय आणि ती म्हणजे मॅरेथॉन. त्याच्यासाठी भाग घ्या. तुम्हाला स्पेशल गायडन्स मिळतो, स्पेशल कोच मिळतो, हे सगळ्या. आणि आज संध्याकाळचं सेशन 7 वाजताच आहे, ते जॉईन करा, नॉलेज घ्या, ऍक्शन घ्या, त्याच्याशिवाय होणार नाही. खूप लोकांनी एकदा शाबासकी घ्यावं स्वतःला जरा, कारण कधी घेणार आपण आपल्याला शाबासकी? आता तुम्ही म्हणाल कशासाठी घ्यायला लावलं? नक्की घ्यायला लावलं कारण तुम्ही काही लोकांना मदत केल्या आणि त्याच्यामुळं आज 20 न संख्या वाढल्या. 20 न संख्या वाढल्या, त्यात कुणीतरी केलंय ना. मग आपण केलं नसेल तर शाबासकी घेतलोय आपण, उद्याला वाढवायला पाहिजे आपल्याला. उगीच घेतलो असं मनाला म्हणायचं अरे घ्यायला पाहिजे आपण, पण करा. कारण खूप लोकांपर्यंत नॉलेज पोहोचवणं, खूप लोकांना मदत करणं, आणि आपण काहीतरी दिल्याशिवाय भगवान आपल्याला हेल्थ चांगली देत नाही. चांगली हेल्थ दिला तर मेंटल कंडिशन चांगली ठेवायचं असेल तर मदत करा लोकांना, या सगळ्या गोष्टी पोचवा. ओके, चलो. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच. हो, 438 तेच म्हटलं ना. आज 20 लोक वाढवले त्यांनी, त्यामुळं भारी संख्या तुम्ही नेली, म्हणून तर पहिलाच शाबासकी घ्यायला लावलं. मला लई गॅरंटी आहे तुम्ही उद्याला अजून, ज्यांनी ज्यांनी न करता 18च लोकांनी केले, मी बघितले इथं एवढ्या लोकांनी, 401 लोकांनी शाबासकी घेतल्या. आता घेतलेल्यानी पहिल्यांदा एक तरी जॉईन करायला पाहिजे. आणि कधीपर्यंत नाही केलं नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला अप्रिशिएट करतच राहणार जोपर्यंत तुमच्याकडं 2 लोकांना मदत होत नाही तोपर्यंत. तुम्ही लय भारी, तुमच्याशिवाय हे होणंच नाहीये हे मला माहिती आहे. तुम्हाला माहिती नाही माझ्याशिवाय होणार आहे का नाही होणार आहे, तुम्हाला माहिती नाही, पण मला माहिती आहे तुमच्याशिवाय हे पॉसिबल नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कोण आहे तर तुम्हीच आहे, कारण तुम्ही लोकांपर्यंत वेगवेगळ्या पोचायला लागलाय. ओके,
चलो, आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. आज लोकांचा हेल्थ टॉक असतो संध्याकाळी 8:30 ते 9:30. भारी लग्न घरात बसून हे सविताताई घ्यायला लागल्यात. ते ज्यांच्या बहिणीच्या घरात बसल्यात ते ओरडत असणार आहेत नक्की, पण यांना आपल्याला स्वतःला हेल्थ टॉक घेऊन जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आणि त्या तिथं बसून आपल्यासाठी हेल्थ टॉक घ्यायला लागलेत. तर खूप लोकांचं चेकअप करा. खूप लोक स्वतःची आरोग्याची आयुष्याची कुंडली काढून घ्या आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी संध्याकाळी 8:30 ते 9:30च्या सेशनला बसा. माहिती कळते लोकांपर्यंत पोचा. आज संध्याकाळी हेल्थचं सेशन आहे. ओके, कुछ लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.